ही एक अत्यंत कुप्रथा आहे. जवळजवळ ह्याला मूठ माती दिली गेलेली आहे समाजात, तरीही उच्चभ्रू समाजात राहिलेले आहे, छोट्या समाजात नाही राहिले. ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे त्यांना हा घाणेरडे भूक अजूनही भागत नाहीये. पण सामान्य लोक अत्यंत कृतज्ञतेने मुली स्वीकारतात. कारण एक बाप आपल्या मुलीला 18-20 वर्ष 22 वर्ष शाळा शिकवतो, तिच्यावर लाखो रुपये खर्च करतो शिक्षणावर, आणि अशी एक मुलगी आपल्याला देत असताना त्यांची अपेक्षांची कदर करण्याऐवजी तिच्याकडूनच अपेक्षा करणं ही अत्यंत राक्षसी स्वभाव आहे. आणि समाजात सर्वांनीच ह्याचं खंडन केलं पाहिजे आणि अशा दुष्ट लोकांना अत्यंत कठीणतर शिक्षा होणं गरजेचे आहे. या हुंड्यासाठीच मुलींची संख्या घटली. समाजाने किंवा देशाने याचा दखल घेणं गरजेचे आहे. सरकारांची वेगवेगळ्या उपायांनी आता कुठेतरी मुलींची संख्या न कळत थोडंसं वाढत असताना पुन्हा ही दुर्दैवी घटना घडणं ही अपायकारी सूचना आहे समाजासाठी. जरूर ह्याच्यावर सर्वांनीच विचार केला पाहिजे आणि या गोष्टींचे खंडन केलं पाहिजे. आणि अशा लोकांवर सामाजिक बहिष्काराची गरज आहे. अशा परिवारांवर गावात कोणीही कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नये, तर इतरांनाही ते लक्षात येईल की ही सामाजिक बहिष्कार इतका वाईट असतो की मृत्यूदंडापेक्षाही वाईट असतो. आणि लोकांनी स्वखुशीने स्वबुद्धीने अशा पद्धतीने यांना वेचून बाहेर टाकावं असं मला वाटतं. सरकारला काय आव्हान करावं या प्रकरणात? सरकारने काय करावं? या प्रकरणात सरकार एवढंच करू शकते की जेवढी श्रीमंत लोक पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतात, अशा वेळी सरकारने मजबूतीने या दुःखी परिवाराच्या मागे राहून आणि सर्व प्रकारची पुरावे शोधून काढून आणि अत्यंत कठीण शिक्षा जी असेल आता कायद्यात, ती कायद्यातली शिक्षाही द्यायला पाहिजे. आणि त्याबरोबरच ही शिक्षा जर कमी वाटत असेल तर सरकारने यापेक्षाही अधिक कठोर शिक्षा देणारी कायदा बनवून ही प्रथा थांबवली पाहिजे.